ओके, तासाला $5? ते म्हणाले. ते ऐकलं आणि अचानक मला खूप शांत वाटायला लागलं. खळबळ संपली. काहीतरी बदल नक्कीच घडला होता. ही ऑफर खूपच मोठी होती. त्या काळात मोठ्या माणसांनाही तासाला $5 मिळत नव्हते. तरी देखील माझ्या मनातला मोह अदृश्य झाला आणि शांतता पसरली. मी माईककडे पाहिलं. त्यानंही माझ्याकडे पाहिलं. आमची नजरानजर झाली आणि माझ्या मनाचा कमकुवत भाग शांत झाला. आता कणखर भागानं माझा ताबा घेतला होता. पैशांमुळे डोक्यात जे काही विचार सुरू झाले होते ते स्वच्छ झाले. मी शांत झालो होतो आणि माईकचंही तसंच झालं आहे यावर माझा विश्वास होता. छान, श्रीमंत डॅड हळुवारपणे म्हणाले. प्रत्येक व्यक्तीची एक किंमत असते. ही किंमत ठरते ती भय आणि लोभ या भावनांमुळे. सुरुवातीला पैसे नसल्याच्या भयामुळे आपण नोकरी करण्यासाठी प्रवृत्त होतो. पगाराचा चेक हाती पडल्यानंतर तीव्र इच्छा किंवा लोभ या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या पैशातून विकत घेण्याजोग्या गोष्टींकडे वळवतात. मग आपण होतो एक नमुना. कोणता नमुना? मी विचारलं. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. उठा, कामाला जा, बिलांचे पैसे चुकते करा. हा नमुना. ज्यांचं आयुष्य भय आणि लोभ या भावनांनी कायम व्यापलेलं असतं त्यांना जास्त पैशांचं प्रलोभन दाखवलं की ते खर्चात वाढ करतात आणि हे चक्र सुरूच राहतं. यालाच मी रॅट रेस म्हणतो. मग यावर दुसरा मार्ग आहे का? माईकनं विचारलं. हो, पण फारच कमी लोकांना तो सापडतो, डॅडनं उत्तर दिलं. तो मार्ग कोणता? माईकनं विचारलं. तुम्ही मुलं माझ्यासोबत काम कराल, अभ्यास कराल तर तुम्हाला सापडेल तो मार्ग. मला तशी खात्री आहे. म्हणूनच मी तुमच्यासमोरचे पगाराचे सगळे पर्याय काढून घेतले. काहीतरी सांगा ना, माईकने विचारलं. खरं तर काहीच मिळत नसतानाही खूप काम करून आम्ही कंटाळलो आहोत. आधी मला खरं सांगा. आम्ही खोटं बोलत नाही, मी म्हणालो. तुम्ही खोटं बोलता असं मी म्हणतच नाही. फक्त खरं काय ते सांगा, डॅड म्हणाले. कशाबद्दल खरं सांगायचं?